इंडिव्हिज्युअली स्वतःला इंडिपेंडेंट बनवा, स्ट्रॉंग बनवा, की जेणेकरून जेव्हा आई वडिलांच्या घरात राहून मी जेव्हा आई वडिलांना सांभाळते ना, तर लग्न झाल्यानंतर मी माझ्या सासू सासऱ्यांना पण सांभाळू शकेन आणि माझ्या आई वडिलांना पण सांभाळू शकेन. असं स्वतःला इंडिपेंडेंट करा. इतकं स्ट्रॉंगली तुमचं एक प्रतिभाशाली व्यक्तिमत्व बनवा, जेणेकरून तुम्हाला सगळं काही करता येईल. म्हणजे संसार पण करता येईल, तुम्ही स्वतःला मोठंही करू शकता, मूल होण्याचा आनंदही घेऊ शकता. कारण ते खूप सगळ्यांना मिळत नाही. मुलाचा आनंद एक आई म्हणून तो एक आनंद जो असतो ना, तो नक्कीच उपभोगायला पाहिजे आणि तो सुंदर आहे. त्यामुळे त्याच्यातून पळू नका. पळवाट काढून मी लग्न नाही करणार, मी इंडिव्हिज्युअली राहणार, हे नाही. असं नसतं. मूल होण्याचा आनंद तर घ्यायलाच पाहिजे, आई होणंच पाहिजे. असं पण म्हणतात मुली आजकाल की कशाला पाहिजे आपल्याला स्वतःला जन्म गेला, आपण दत्तक घेऊ किंवा मग ते काहीतरी ते काय म्हणतात ते कुठलं ते सरोगेट बेबी करूया. म्हणजे आपण मग तेवढं त्या मुली तेवढं सक्षम असतात, ते थोडं पैसा खर्च करतात. त्या सगळ्या गोष्टीला स्वतःला इंडिव्हिज्युअली मोठं व्हावं लागतं. तेवढा पैसा जर तुम्ही कमवू शकता तर तुम्ही त्या सगळ्या गोष्टी करू शकता. जसं मोठ्या मोठ्या पुरुषांनी केलेलं आहे, पैसा कमवलाय आणि मग काय म्हणजे हवं ते करू शकले, तसं आहे. त्यामुळे मुली आजकाल तसं इंडिव्हिज्युअली झालं. जर ते पुढे जर व्हायचं असेल, मला माझं घराणं पुढे वाढवायचं आहे, माझ्या घराणेशाही व्हायची आहे, तर त्यासाठी पण सगळा मार्ग आहे. पण जर तुम्ही जर करू शकत असाल तर तुम्हीही केलं तरी उत्तमच आहे. काय जातं, 9 महिने तर जातात. शेवटी ते सुख आहे, ते तुम्ही नाही बनवलेच गेले. देवाने बाईला बनवलंच तसं आहे आधीपासूनच. संसार जेव्हा आपण बघायला गेलं तर देवानी वरतून जेव्हा पाहिलं माणसाला आणि एक मुलगा आणि एक मुलगी ही दोन जेव्हा वरतून खाली पडली गेली आहेत, जेव्हा आली आहेत, त्या दोघांना त्यासाठीच बनवलं गेलं ना, की स्त्रीने मुलाला जन्म द्यायचा, त्याच्यानंतर मुलं पुढे होणार. ते एक आहेच. ह्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीचं सुख भोगणं हे एक स्त्रीचं, मला असं वाटतं की ते नाही केलं तर काय आयुष्यात राहिलं. मी आणि माझं मुलं आहे. मी तर म्हणते सगळ्या मुलींना तर मी सगळं सांगेन, सगळं करा. तुम्ही आताच्या जनरेशनच्या मुली आहात, तुम्ही आता सगळं केलं पाहिजे. तुम्ही मुलालाही जन्म दिला पाहिजे, तुम्ही घरी सांभाळलं पाहिजे, तुम्ही स्वतःच्या पायावर पण उभं राहिलं पाहिजे. कारण ती एक्स्ट्रा शक्ती मुलींमध्ये आहे, हे आहेच. म्हणजे पुरुषापेक्षा 1 पॉइंट जास्त आहे. जेव्हा एक स्त्री मुलाला जन्म देते ना, ती काही करू शकते. मला एक मुलगा आहे आणि मी माझ्या मुलाला म्हणते की तुझं लग्न, तो म्हणतो नाही मला करायचं, मला आता सध्या नाही करायचं, मी 4-5 वर्षानंतर करणार, मी आरामात करणार, विचारपूर्वक करणार आणि तुला आवडेल त्याच मुलीशी लग्न करणार. पण ते कसं आता तू माझ्यावर सोडलं तरी मुलगी शोधा. तू म्हणतो आजकाल मुली मार्केटमध्ये शोधणं, आई गर्लफ्रेंड म्हणून घेऊन फिरणं, म्हणजे आपल्या पॉकेटमध्ये तेवढं वजन असलं पाहिजे तेव्हा त्या मुलींना घेऊन फिरू शकतो. मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.